तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करता का? जिम, डाएट, डिटॉक्स वॉटर, ग्रीन टी असे अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाही आणि पोटाची हट्टी चरबी तर अजिबातच कमी होत नाही, हो ना? तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे. कारण आज आपण अशा काही दाण्यांबद्दल बोलणार आहोत जे खाल्ल्यामुळे तुमचं वजनच नाही तर पोटाची चरबी देखील अगदी लोण्यासारखी वितळायला सुरुवात होणार आहे. यामुळे तुमचं वजन कमी होईल, पोटाची चरबी कमी होईल आणि त्याचबरोबर तुमच्या शरीरासाठी आवश्यक पोषण देखील तुम्हाला फक्त हे दाणे खाल्ल्यामुळेच मिळणार आहे. या दाण्यांमुळे तुम्हाला प्रोटीन, फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. त्यामुळे हे दाणे जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या आहारामध्ये याचा समाविष्ट केल्यामुळेच तुमचं पोट चांगलं भरतं, भूक नियंत्रणात राहते आणि एक्स्ट्राच्या खाण्याची जी क्रेविंग असते किंवा जास्तीचं काही तुमच्याकडून खाल्लं जात नाही, असे हे प्रभावी दाणे असणार आहेत. हे तुम्हाला दररोज खायचे आहेत. कशा पद्धतीने खायचे, कोणते दाणे आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. इतके प्रभावी दाणे हे आपल्याला आपल्या डाएटमध्ये, आपल्या आहारामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही आपण खाऊ शकतो. चला तर मग मंडळी, आता अजिबात उशीर न करता आपण त्या दाण्यांबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील हट्टी पोटाच्या चरबीमुळे, वजन वाढीमुळे त्रस्त झालेला आहात आणि आहारामध्ये नेमकं काय खायचं, कोणत्या गोष्टीमुळे फॅट लॉस होईल, तर हा अगदी उत्तम व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. त्यामुळे चला आता जाणून घेऊयात आपल्याला असे कोणते दाणे आहेत जे रोज भिजवून खाल्ल्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल आणि तुमचं वजन देखील वेगाने कमी करण्यासाठी हे दाणे तुम्हाला मदत करणार आहेत. सगळ्यात पहिलं ते म्हणजे भिजवलेले हरभरे. भिजवलेले हरभरे अशा पद्धतीचे दिसतात. तर हे हरभरे जे आहेत ते प्रोटीन आणि फायबरचा एक उत्कृष्ट असा स्रोत आहेत. याच्यामुळे तुम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळणार आहे. रात्री झोपताना एक मूठ हरभरे तुम्हाला भिजत घालायचे आहेत आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी चांगले फुलतात. त्यानंतर तुम्ही ते तसेच शिजवून थोडंसं मीठ घालून खाऊ शकता किंवा सॅलड स्वरूपामध्ये देखील तुम्ही खाऊ शकता किंवा त्याची तुम्ही भाजी बनवून खाल्ली किंवा नाश्त्यामध्ये जरी खाल्ले तरी देखील चालणार आहे. हे हरभरे जे आहेत ते तुमच्या शरीराला प्रोटीन तर प्रोव्हाइड करतातच, पण त्याचबरोबर याचे अनेक फायदे तुम्हाला मिळणार आहेत. भूक नियंत्रणात राहते, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, वारंवार खाण्याची जी सवय असते ती तुमची दूर होईल. वारंवार तुम्हाला खाऊ खाऊ असं वाटणार नाही. शरीराला ऊर्जा मिळते, तुमचे स्नायू जे आहेत ते मजबूत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करताना आपल्याला जे एनर्जी कमी झाल्यासारखं वाटतं, एनर्जी आपल्याला अजिबात राहिल्यासारखं वाटत नाही, तर तो कमजोरपणा जो आपल्या शरीराला येत असतो तर तो अजिबात येणार नाही. तुमची एनर्जी देखील स्टोअर केली जाईल. यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे भिजवलेला मूग. मूग हा वजन कमी करण्यासाठीचा सर्वात लोकप्रिय असा पदार्थ आहे असं आपण म्हणू शकतो. रात्री नेहमीप्रमाणेच आपल्याला हरभऱ्यांप्रमाणेच मूग देखील भिजत घालायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते नाश्त्यामध्ये खाऊ शकता, सॅलड बनवून खाऊ शकता किंवा त्याची भाजी देखील तुम्ही खाऊ शकता. मूग भिजवून खाल्ल्याने त्याच्यातील पोषण तत्व जे आहेत ती डबल होतात. त्याच्यातील पोषण तत्वांची उपलब्धता ती आहे ती वाढते. कमी कॅलरीज असतात, खूप जास्त लो कॅलरी आहेत याच्यामध्ये. पोट चांगलं भरलेलं राहतं. यामुळे तुमच्या पोटावरती साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हिरवे मूग तुम्हाला मदत करतात. यामध्ये कॅलरीज कमी असतात पण प्रोटीन जास्त असतं. शरीरावरती साठलेली अतिरिक्त चरबी, शरीरामध्ये साठलेली घाण, विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी तुम्हाला हिरवे मूग देखील मदत करणार आहेत. त्यासोबतच तुमचं पचन देखील चांगलं सुधारणार आहे, पोट चांगलं साफ होतं. असे बरेच हिरवे मूग खाण्याचे फायदे आहेत. तुम्ही सॅलड स्वरूपात खाऊ शकता किंवा त्याची भाजी करून खाऊ शकता किंवा शिजवून फक्त थोडंसं मीठ टाकून जरी खाल्ले तरी ते उत्तम लागतात. कोणत्याही फॉर्ममध्ये घ्या, पण हिरवे मूग तुमच्या डाएटमध्ये भिजवून नक्की खा, नक्की त्याचा समाविष्ट करून बघा. जास्तीत जास्त बेनिफिट मिळेल तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी.
नेक्स्ट आपला तिसरा पदार्थ तो म्हणजे मटकी. मटकीमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये फायबर आणि भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात. मटकी देखील तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये खाऊ शकता. भिजत ठेवायची आहे, मोड आणून खाऊ शकता किंवा थोडीशी भिजवून बाकी मूग आणि हरभऱ्याप्रमाणे देखील खाऊ शकता. यामुळे देखील तुम्हाला प्रोटीन चांगलं मिळतं, भूक चांगली नियंत्रणात राहते, खूप वेळेसाठी पोट चांगलं भरलेलं राहतं, तुमचं मेटाबॉलिझम चांगलं सुधारतं, वजन वेगाने कमी होतं आणि त्यासोबतच अतिरिक्त साठलेली चरबी, कोणत्याही भागावरची चरबी कमी करण्यासाठी मटकी देखील तुम्हाला मदत करते. तर मटकी तुम्ही नाश्त्यामध्ये डायरेक्ट देखील खाऊ शकता, सॅलड बनवून खाऊ शकता, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी घालून, किंवा तुम्ही पोहे वगैरे जर खात असाल नाश्त्यामध्ये तर त्यासोबत थोडीशी हळद मीठ टाकून मटकी जी थोडीशी सॉटे केलेली असते, फ्राय केलेली असते, त्या पद्धतीने तुम्ही मटकी पोहे देखील खाऊ शकता. यातून तुम्हाला प्रोटीन एक्स्ट्रा मिळेल आणि तुमचं पोट खूप जास्त वेळेसाठी भरलेलं राहील. हेच जर तुम्ही फक्त पोहे खाल्ले तर थोडंसं पोट भरतं आणि थोड्या वेळाने पुन्हा भूक लागते. तर त्यासोबत जर तुम्ही अशा पद्धतीने एक बाउल मटकी खाल्ली, पोहे कमी खाल्ले, तर कार्ब्स कमी घेतले जातील, प्रोटीन जास्त घेतलं जाईल, चरबी कमी करायला, भूक नियंत्रणात ठेवायला, तुम्हाला पचन सुधारायला अगदी मदत होणार आहे. नेक्स्ट आपला चौथा जो पदार्थ आहे तो म्हणजे मेथी दाणे. आता पहिले 3 पदार्थ होते, पहिले 3 जे आपले स्प्राउटेड होते ते आपण भिजवून वगैरे खाऊ शकतो. मेथी दाणे आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने घ्यायचे. मेथी दाण्यांमध्ये देखील भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असतं. त्याचसोबत मेथी दाणे देखील वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध मानले जातात. इतकंच नाही तर हेअर ग्रोथसाठी, स्किन ग्लोसाठी मेथी दाणे अगदी बेस्ट आहेत. काय करायचं, 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे रात्री भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तेच पाणी गरम करायचं, ते पाणी देखील प्यायचं आहे आणि ते मेथीचे भिजलेले जे दाणे आहेत 1 चमचाभर ते देखील चावून चावून तुम्हाला खायचे. थोडेसे कडवट असतात पण त्याचे बेनिफिट अगदी अप्रतिम आणि कमालीचे आहेत. त्यामुळे ते फेकून देऊ नका, ते देखील खावा. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला भूक कमी लागते, तुमच्या शरीरामध्ये जी साखरेची पातळी असते ती नियंत्रणात ठेवण्यासाठी हे मेथी दाणे तुम्हाला मदत करतात. पचन सुधारतं आणि पोटावरती वाढलेली चरबी, ब्लॉटिंग, जे सूज आपण म्हणतो, ब्लॉटिंग असतं, इन्फ्लामेशन असतं, ते कमी करण्यासाठी हे मेथी दाण्याचं पाणी आणि मेथी दाणे तुम्हाला हेल्प करतील. आता आपला शेवटचा 5वा जो पदार्थ आहे किंवा 5वी गोष्ट आहे ती म्हणजे अळशीचे दाणे. म्हणजे अळशी म्हणजे काय तर फ्लॅक्स सीड्स. इथे मी इमेज प्रत्येक गोष्टीची दाखवते त्यामुळे तुमच्या लक्षात येईल नेमकं मी कशाबद्दल बोलत आहे. अळशीच्या बिया देखील अगदी अप्रतिम आणि उत्तम आहेत. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आहेत ते चांगल्या प्रमाणात असतात आणि सोबतच फायबर देखील भरपूर असतात. यामुळे तुमच्या हेअर ग्रोथसाठी, केसांच्या ग्रोथसाठी, केसांच्या समस्यांसाठी अळशीच्या बिया देखील अगदी अप्रतिम आहेत. भरपूर त्याचे आयुर्वेदिक असे फॉर्म्युला आपण वेगवेगळे ट्राय करत असतो आणि आयुर्वेदिक भरपूर त्याचे फायदे देखील आहेत. यामुळे तुमचं पचन सुधारतं, भूक नियंत्रणात राहते, हृदयासाठी तुमच्या चांगले आहेत आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अळशीचे दाणे देखील तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत. तर असे हे 5 दाणे आहेत जे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये, तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये घ्यायला सुरुवात करायची आहे. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील, भूक कंट्रोलमध्ये राहील आणि आपोआपच तुम्हाला जास्तीचं, एक्स्ट्राचं, अनहेल्दी किंवा जंक खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. आता हे 5 दाणे आहेत पण याची खाण्याची योग्य पद्धत किंवा किती प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे. कारण स्प्राउट्स आहेत किंवा हेल्दी गोष्टी आहेत म्हणून गरजेपेक्षा जास्त खाल्ल्या तर त्याने देखील तुमचं वजन वाढतं. कारण हे जे स्प्राउट्स आहेत किंवा हेल्दी गोष्टी आहेत, आपण जसं वेट लॉसमध्ये खातो तसं वेट गेनमध्ये सुद्धा या गोष्टी खातो. त्यामुळे किती प्रमाणामध्ये खायचे, वेट लॉस करायचं तर किती प्रमाणात खायचे, वेट गेन करायचं तर किती प्रमाणात खायचे हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर याची खाण्याची योग्य पद्धत म्हणजे दररोज सकाळी तुम्ही खाऊ शकता. जे काही मी वरचे 3 पदार्थ सांगितले किंवा बाकीचे देखील तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा सॅलड फॉर्ममध्ये इव्हनिंगला स्नॅक्समध्ये देखील खाऊ शकता. दिवसातून 1 ते 2 मूठ पुरेसं आहे, त्यापेक्षा जास्त खायचं नाही. लिंबू, काकडी, टोमॅटो टाकून तुम्ही ते खाऊ शकता सॅलड फॉर्ममध्ये. त्यासोबत पाणी दिवसभरामध्ये भरपूर प्यायचं. 2.5 ते 3 लिटर पाणी तुमच्या पिण्यात आलंच पाहिजे.
आणि मी हे आता दाणे खात आहे म्हणून मी दिवसभर जंक खाणार आहे, तर असं अजिबात करायचं नाही आहे. हेल्दी गोष्टी खाताय तर ते हेल्दी वेनेच त्याला फॉलो करा, तरच वजन कमी होईल. आणि दिवसभरामध्ये फास्ट चालणं म्हणजे ब्रिस्क वॉक घेणं किंवा थोडासा व्यायाम करणं अजिबात टाळू नका. यासोबत सगळ्या रुटीनसोबत डाएटसोबत व्यायाम करणं देखील तितकंच गरजेचं आहे तुमच्या शरीराला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी, शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी. तर हे 5ही दाणे जे आहेत ते भिजवून खाल्ले तर 100% तुम्हाला गॅरंटीड वेट लॉसमध्ये मदत होते. कारण हे अगदी नॅचरल आयुर्वेदिक असे सगळे घरगुती पदार्थ आहेत जे पूर्वीपासून आपण खात आलेलो आहोत आणि हेच खाऊन आपण देखील मोठे झालेलो आहोत. पण आता जंक फूडच्या नावाखाली आपण या सगळ्या गोष्टींना विसरलोय. म्हणूनच ओबेसिटी आणि वजन वाढीमुळे बरेच लोक त्रस्त आहेत. तर हे दाणे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये 15 दिवसातच फरक झालेला लक्षात येईल. कारण एक्स्ट्राचं जंक किंवा बाहेरचं काहीच खाण्याची इच्छा होणार नाहीये. चला तर मग आय होप नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबरसोबत. त्यासोबतच जर तुम्ही नवीन असाल, आपले डाएटचे व्हिडिओ, वेगवेगळे टिप्सचे व्हिडिओ, वेट लॉसचे व्हिडिओ सगळे आपल्या चॅनलवरती येत असतात. तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि खाली नोटिफिकेशन बेल दिले त्याच्यावरती देखील क्लिक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी. बाय.